एक महत्त्वाची बातमी बघूयात। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। अनेक आजीमाजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपलं नशीब आजमावलं या निवडणुकीत। यामध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे आपलं लक्ष आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरातून संजय सरोदे आपल्या सोबत जोडले गेले। संजय, तिकडे काय वातावरण? स्वतः नक्की छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे। आज 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणासाठी मतमोजणी होणार आहे। मी त्या मतमोजणी केंद्रावर आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मतदान केंद्र आहे। या ठिकाणी 22 टेबलवर या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि जवळपास 25 फेऱ्या या ठिकाणी होतील। साधारणतः 12 वाजेपर्यंत बरेच निकाल हाती येतील। कोणता पक्ष पुढे आहे, कोण मागे, हे स्पष्ट 12 ते 1 वाजेपर्यंत होईल। परंतु ही निवडणूक त्याही एक वेगळ्या अँगलनं पण महत्त्वाची आहे, कारण जिल्हा परिषद महापालिका मध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेला चांगली मतं मिळाल्यानंतर ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुढे होणार आहे। त्या जागी विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ते जागा रिक्त झाली होती आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेची मते त्या निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहेत। आणि आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे। 10 वाजता या ठिकाणी EVM मशीन काढण्यात येतील आणि 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। परंतु ही निवडणूक सर्वच राजकीय पक्ष